तर आता आपण ओल्ड महाबळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत। इथे श्री महाबळेश्वराचं दर्शन घेऊन आपण महाबळेश्वर एक्सप्लोर करायला सुरुवात करायची आहे। पहिला आपण महाबळेश्वराचे दर्शन घेऊ। समोर हा जो रोड जातोय हा महाबळेश्वरच्या मंदिराकडे जातोय, तर तिथून आपण आत जायचं आहे। राईट साईडला थोडंसं काम सुरू असल्यामुळे रस्ता छोटा आहे, तिथून आपण रस्ता काढत आपल्याला आत जायचं आहे। आतमध्ये पार्किंग लॉटमध्ये आपण कार पार्क करून मग महाबळेश्वरासाठी तिथून चालत जायचं आहे। तर चला आपण महाबळेश्वराचे दर्शन घेऊ आणि महाबळेश्वर एक्सप्लोर करू। महाबळेश्वर मंदिरामधील हा पार्किंग लॉट आहे, इथून आपण मंदिराकडे चालत जाऊ शकतो। मंदिरात जाताना दोन्ही साईडला आपल्याला बरेच स्टॉल पाहायला मिळतात, टॉईज आणि चॉकलेट्स वगैरे मिळतात इथे। तर आपण इथं शॉपिंग सुद्धा करू शकतो। मंदिरात आपल्या मार्केटमधून जावं लागतं। बोथ साईडला माझ्या दोन्ही बाजूला पाहू शकताय छोटंसं मार्केट आहे। आणि पुढे गेल्यानंतर राईट साईडला श्री महाबळेश्वराचं मंदिर आहे। मंदिरात जाऊन आपण आता श्री महाबळेश्वराचं दर्शन घेऊ आणि तिथून पंचगंगा नदीचा उगम जो आहे तो पाहण्यासाठी जाणार। समोर श्री महाबळेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला इकडे जर बघितलं तर अतिबलेश्वर मंदिर, आणि समोर जो रोड जातो तिकडे पंचगंगा नदीचा उगम आहे। मंदिरात जाण्यासाठी दोन्हीकडे बॅरिकेड्स लावलेले आहेत, तर तिथून आपल्याला आतमध्ये मंदिरात प्रवेश करायचा आहे। आज थोडीशी गर्दीसुद्धा कमी आहे। आणि माझ्या मागे पाहू शकताय हेच आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर, ओल्ड महाबळेश्वर किंवा महाबळेश्वराचं मंदिर। इथे दर्शन घेतल्यानंतर खूपच सुखद अनुभव आहे। इथे खूपच पौराणिक आणि सुंदर असे हे मंदिर आहे। कृष्णा नदीचा उगम आहे, तर तिथून उगम होतोय तिथे पाणी आपल्याला पिण्यासाठी मिळतं। तर खूपच छान आणि गार पाणी आहे। आज इथे कृष्णामय उत्सव आहे, त्यामुळे लोकांची गर्दी सुद्धा खूप आहे। महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। आपण ओल्ड महाबळेश्वरमधून महाबळेश्वरला जातोय, त्या रोडवरच इथे स्ट्रॉबेरी गार्डन आहे। स्ट्रॉबेरी गार्डनचा एंट्रन्स, आणि इथून आपल्याला स्ट्रॉबेरी गार्डन बघायला खाली जायचं आहे। आतमध्ये वेगवेगळ्या स्ट्रॉबेरीज आहेत, मलबेरीज, स्ट्रॉबेरीज, त्याचे ट्रीज आहेत, ते आपण इथे पाहू शकतो। आणि छोटं रेस्टॉरंट सुद्धा आहे। स्ट्रॉबेरी गार्डन महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी मार्केटपासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर साकेत प्लाझा हे रिसॉर्ट आहे। खूपच सुंदर आणि निसर्गाच्या जवळ हे रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टच्या सुविधा सुद्धा खूप छान आहेत।
महाबळेश्वरमध्ये निवांत आणि निसर्गाच्या सानिध्यात फॅमिलीसोबत राहण्यासाठी खूपच सुंदर असे हे लोकेशन आहे. साकेत प्लाझा रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यावर आमच्या स्वागतासाठी वेलकम गिफ्टसुद्धा खूप छान दिले. तर आपण हॉटेल साकेत प्लाझाच्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभारलेलो आहोत. इथून मागे आपण बघू शकताय गार्डन आणि पूलचा व्ह्यू इथून दिसतो आपल्याला. तर खूपच सुंदर हॉटेल आहे हे. क्लायमेटसुद्धा मस्त आहे. महाबळेश्वरमध्ये थोडंसं आउटसाईडला सिटीपासून असल्यामुळे तिथे शांततासुद्धा आहे आणि चारी बाजूला खूप मोठी घनदाट झाडी असल्यामुळे कोर एरियामध्ये हे हॉटेल आहे. महाबळेश्वरमध्ये पाहण्यासाठी वेण्णा लेकला आपण येऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी खूपच सुंदर असे क्लायमेट आणि व्ह्यू असतो. कार पार्किंगसाठी खूप मोठा पार्किंग लॉट आहे. 50 रुपये पार्किंगसाठी चार्जेस आहेत. आपल्याला जर इथे हॉर्स रायडिंग करायचे असेल तर आपण इथे ते करू शकतो. वेण्णा लेकमध्ये जाण्यासाठी हा एंट्रन्स आहे. तुम्ही पाहू शकता आज बऱ्यापैकी क्राऊड आहे. संध्याकाळची वेळ आहे. साधारणतः 6:30 वाजले आहेत. सनसेटसुद्धा झालेला आहे. सनसेट नंतर इथं बोटिंग करायला सुद्धा चांगला क्लायमेट आहे. बोटिंगसाठी इथं तिकीट काढून आपण खाली बोटिंगला जाऊ शकतो. इथे आपले तिकीट दाखवून आपण बोटिंग करू शकतोय. सध्या पाऊस कमी झाल्यामुळं पाण्याची पातळी खूपच कमी आहे. नाहीतर वेण्णा लेकचा पाण्याची पातळी बऱ्यापैकी चांगली असते. आता पाहिलं तर साईडला आपल्याला पूर्ण कोरडे दिसत आहे. पातळी खाली आहे. तर नेक्स्ट पॉइंट आपण पाहायला आलो आहे तो आहे मुंबई पॉइंट और त्याला सनसेट पॉइंट सुद्धा म्हणतात. हा आहे मुंबई पॉईंट. मुंबई पॉईंटपासून आपल्याला संध्याकाळी 6 नंतर आपल्या इथे सनसेट पाहायला मिळतो. अजून सनसेट व्हायला अर्धा तास आहे. समोरच आपल्याला प्रतापगड दिसतो आणि प्रतापगडच्या इथे आपला सूर्यास्त होताना दिसतो. मुंबई पॉईंटला आपल्याला खाण्यापिण्याचे बरेच पदार्थ तसेच गेम्ससुद्धा असतात. इथे तुम्ही गेम्स खेळू शकता. बरेच गेमचे इथे स्टॉल्स आहेत आणि हॉर्स राईड आणि हॉर्सवर फोटोग्राफी सुद्धा आपण इथे
करू शकतोय. खाण्यापिण्याचे स्टॉलसुद्धा छोटे मोठे इथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रतापगडाच्या शेजारीच आपल्या इथं सनसेट होताना दिसतोय आणि या समोर आपल्याला दिसतोय तो आहे प्रतापगड. मी झूम करून दाखवतो. इथून एकदम क्लिअर आपल्याला प्रतापगड पाहायला मिळते. मुंबई पॉईंटला सनसेट बघण्यासाठी लोकांची गर्दी, लोकांचा क्राऊड पाहू शकतो आपण. बरेच लोक सनसेटची वाट बघत आहेत. संध्याकाळी 6 नंतर आपण महाबळेश्वरमधील मेन मार्केट पाहायला येऊ शकतो. इथे शॉपिंग, स्ट्रीट फूड आणि महाबळेश्वरचं स्पेशल आईस्क्रीम खायला मिळतं. तसेच संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी खूपच चांगली स्ट्रीट आहे. इथून मार्केटचा मेन एंट्रन्स आहे. इथून मार्केट सुरू होते. संपूर्ण मार्केट पाहण्यासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 तास लागू शकतात. इथे शॉपिंगसाठी आपल्याला भरपूर व्हरायटी पाहायला मिळतात. महाबळेश्वरमध्ये संध्याकाळी फिरायला आपण इथे नक्की येऊ शकतो. महाबळेश्वरचा स्पेशल स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी शेकसाठी आईस्क्रीम पार्लर भरपूर इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे येऊन आपण आपल्या आवडीचे स्ट्रॉबेरीचे कोणतेही शेक किंवा आईस्क्रीम खाऊ शकतो. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरून झाल्यानंतर रात्रीचा डिनर आम्ही हॉटेल साकेत प्लाझामध्ये घेतला. तर आपण पाहू शकताय इथे किचनमध्ये आपल्याला मल्टिपल व्हेजमधले आपल्याला इथे मेनूज पाहायला मिळतात. हे सर्व पंजाबी डिशेस आहेत. तर खूपच चांगल्या पद्धतीची क्वालिटीचे इथे फूड आपल्याला मिळतं. साकेत प्लाझामध्ये हॉटेलसाठी अनलिमिटेड फूड असतं. रोज त्यांची स्पेशालिटी वेगळी असते. आज पंजाबी फूड आहे. पंजाबी फूडमध्ये बरीच व्हरायटी इथे आहे खाण्यासाठी. आपण पाहू शकता. मी तुम्हाला महाबळेश्वरमधील सकाळचे वातावरण. सकाळचे साधारण 6:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय पक्ष्यांचा आवाज, शांत वातावरण. अजून सूर्योदय झालेला नाही आहे. हा समोरचा रोड लॉडविक पॉईंटला जातो. त्याला एलिफंट हेड पण म्हणतात. पण आत्ता एप्रिल 2024 मध्ये इथं रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे हा रस्ता बंद आहे. तर आपण तो पॉईंट
त्यावेळेला मिस केलेला आहे. नेक्स्ट टाइम आपण तो कवर करू शकतो. हा रोड सरळ आपल्याला जातो प्रतापगड महाडला जातो आणि मागून आपण आलो तो महाबळेश्वरकडून आलेलो आहे. समोर आपण पाहू शकतोय लेफ्ट साईडला सनसेट पॉईंटसाठी आपण जातोय आणि राईट साईडला ही आंबेनळी व्हॅली सुरू होते आणि तिथून आपण महाड, पोलादपूर आणि प्रतापगडला जाऊ शकतोय. प्रतापगड साधारण इथून 16 किलोमीटर डिस्टन्स आहे. इथे समोरच चेकपोस्ट आहे आणि इथून राईट साईडला आपण व्हॅलीमधून खाली जाऊ शकतो. इथून आपण मुंबई पॉईंटला जाऊ शकतोय आणि संध्याकाळच्या वेळेला इथून आपण सनसेटचा आनंद घेऊ शकतोय. राईट साईडला पोलो ग्राउंडसाठी पण रोड गेलेला आहे. मी आता सकाळी इथे दाखवण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. सकाळचे क्लायमेट खूपच छान आहे. मॉर्निंगचा साकेत प्लाझामध्ये ब्रेकफास्ट करून आपण इथून आता निघणार आहोत पुढचे पॉईंट पाहण्यासाठी. तर आता आपण ब्रेकफास्टसुद्धा केलेला आहे. सकाळचा ब्रेकफास्टसुद्धा खूप छान असतो इथे. तर हे आहे मॅप्रो गार्डन. महाबळेश्वरकडून आपण पाचगणी मार्गे वाईला जातोय. तिथे मध्येच आपल्याला इथे मॅप्रो गार्डन पाहायला मिळतं. इथं बघण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत. मॅप्रोचे सर्व प्रोडक्ट इथं आपल्याला पाहायला आणि टेस्ट करायला सुद्धा मिळतात. तसंच यांचं कॅफेसुद्धा आहे. मॅप्रोमध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिवल असल्यामुळे इथे तुम्ही अनलिमिटेड स्ट्रॉबेरीज खाऊ शकताय. खूपच छान स्ट्रॉबेरीज आहेत. मजा येत आहे खाण्यात. रिअल स्ट्रॉबेरीज खाल्ल्यानंतर प्रत्येक फ्रूटच्या इथे क्रशसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण ते टेस्ट करून नंतर बाय करू शकतो. तर प्रत्येक फ्रूटचा क्रश जो आहे त्याची टेस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. ती घेऊन आपण मग नंतर बाय करू शकतो. स्पेशल क्रश. जर आपल्याला माझा महाबळेश्वरचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. पुन्हा आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.